नमस्कार, मी पंजाब संभाजीनगरकडे, उत्तर महाराष्ट्राकडे, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, भंडारा, वर्धा, नागपूर, यवतमाळ सगळीकडे हे पाऊस काय होणार आहे ह्या जवळपास या 3-4 दिवसामध्ये 30 तारखेपर्यंत सगळीकडे पडणार आणि सगळ्या शेतकऱ्याच्या पेरण्या लागणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतं। त्याच्यानंतर मला सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव, लातूर जिल्ह्यातले फोन आले, तिकडे पाऊस पडला मध्ये हे गेलेलंच नाही, तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी। त्यांच्याकडे म्हणजे आज 25 म्हणजे 24 आहे, आजच्याला सुरुवात होईल, पण तिकडे मात्र 25 ते 30च्या दरम्यान सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा जोराचा पाऊस पडणार आहे आणि त्यांची देखील पेरणी होणार आहे। म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील चांगले वडीनाले वाहतील असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। ज्या भागाकडे अद्यापही पाऊस आलेला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, म्हणजे आजपासून त्या भागात देखील पावसाला सुरुवात होणार आहे। आणि त्या ज्या भागात अद्यापही पाऊस पडला नाही आणि त्यांच्याकडे पाऊस पडल्याच्या नंतर चांगली ईदभर ओल गेली, तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता। कारण की तुम्हाला सांगू इच्छितो, पावसाळ्यामध्ये कसं असतं, मान्सून आल्याच्या नंतर पहिला पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर येतच नाही, पण हे अशी परिस्थिती आहे। आज आहे 24 जूनला, आज तुमच्या भागात सुरू झाला, लगेच 2 दिवसांनी परत तुमच्याकडे येणार आहे। म्हणजे असं करत करत 10 जुलैपर्यंत महाराष्ट्रामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, सगळ्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। आणि बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की यावर्षी आमचे पाळीव प्राणी आहे, पशुधन आहे, तर त्याबद्दल तळ्यामध्ये पाणी येणार आहे का? त्या जे जे छोटे छोटे तळे, तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो, धारूरच्या घाटामध्ये खाली एक तळ आलेलं आहे, जे पादर तलाव आहे, त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक चांगला मोठा पाऊस येणार आहे आणि त्या तळ्यामध्ये आवक येणार आहे। त्याच्यानंतर आणखीन तुम्हाला एक सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्र, मुंबई पुणेकडे ह्याने 24 ते 30च्या दरम्यान मुंबईकडे, उत्तर महाराष्ट्र, पुणे, त्या घाटमाता परिसरात मुसळधार पाऊस पडणार आहे, कोकणाकडे पडणार आहे। त्याच्यामुळे काय होणार आहे, पुण्याकडे खूप पाऊस पडल्यामुळे उजनी धरणात देखील त्या नदीला पाणी येणार आहे, त्याच्यात देखील थोडी थोडी आवक यायला सुरुवात होणार आहे। उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे इकडे निळवंडे धरण, संगमनेरचे 2-4 छोटे छोटे धरण आहे, त्याच्यात देखील थोडी थोडी आवक येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण मी म्हणलो होतं ना, यावर्षी जून मध्ये थोडा पाऊस कमी राहील, जुलैमध्ये जास्त राहणार, ऑगस्टला 2 पाऊस मोठे पडणार आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मात्र परतीचा पाऊस जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। 13 नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा। 2-3 नोव्हेंबरला एकदा पाऊस येईल आणि 13 नोव्हेंबरला थंडी येणार आहे, हे देखील दीर्घ अंदाज लक्षात घ्यायचा। तसंच जुलैमध्ये देखील काय होणार आहे की जुलैच्या मध्ये 2 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान काय काय ठिकाणी अतिवृष्टी होईल म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा। सगळीकडे होणार नाही, पण काय होणार आहे, एक लो प्रेशरचं रूपांतर चक्रीवादळात होईल आणि ते चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येईल, त्याच्यामुळे काय होणार आहे, जुलैमध्ये देखील अतिवृष्टी होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। आणि तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचं, हे जे 15-20 दिवस जे पाऊस लांबला होता